बघायला मिळणार नाहीये. एक एक धावेसाठी इथे धावपळ चालू आहे. हा ट्रॅकर अडवा बॅटनं ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल वेगानं चालला. यज्ञेशच्या बॅट मधून हा पहिला थँक्यू चौकार इथे ठोकला गेलाय. यज्ञेशच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू. हा चेंडू यज्ञेशच्या स्लॉट मध्ये त्यानं पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. एक दर्जेदार मोठा दिमागदार षटकार. बघा मुकुलजी मेहता स्वतः चेंडूच्या मागे बघतात. त्यांना माहिती आहे आता यज्ञेची बाट बोलायला लागली आहे ना. आणि हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. माझ्या बॉलरला त्याच वेळेला 3 चेंडू झालेले 4 चेंडूचा खेळ संपला आणि 4 चेंडू अखेर संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग होती. यज्ञेश या मॅच मध्ये खेळायला आले जरूर. कुठेतरी आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये त्यांची कमतरता भासली होती. पण आज नव्याने चेंडू लागलाय. चेहऱ्यावरती पाणी पाठवा. लगेच मैदानाच्या आतमध्ये पहिलं पाणी पाठवा विनंती आहे. पाणी लगेच घेऊन जा. जर नाकावरती चेंडू आदळला असेल तर त्या जागेवरती यज्ञेशला बसायला सांगा. बघा यज्ञेशचा सेल्फ कॉन्फिडन्स त्याचा आत्मविश्वास. आणि आदरणीय अय्यांजी मुल्ला साहेब आपण कुठेही असाल तर या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. पुन्हा नव्यानं आपण पाहिलं तर उभा राहिला यज्ञेश. कारण की ज्या वेळेला आपण म्हणतो ना की आत्मविश्वास तुमचा खूप महत्वाचा. आता यज्ञेशचा आत्मविश्वास आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ज्या वेळेला आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे ना जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावरती नेण्याचं काम करणार आहे. आणि तो आत्मविश्वास आता यज्ञेशचा दुणावलेला पाहायला मिळेल का. याच्या अंगावरती बॉल आदळलाय. बरीचशी दुखापताला झाली आहे. पुन्हा नव्यानं तो खेळपट्टीवरती उतरलेला पाहायला मिळेल. उभा राहिलाय आणि त्याच जिद्दीने त्या चिकाटीने आणि त्याच वेळेला त्याच उत्साहाने तो खेळताना पाहायला मिळेल. षटकातील बॉल क्रमांक आपण पाहतोय हा 6वा शेवटचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. ज्याच वेळेला इथे काय घडलं जात आहे. बाटानी बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टामध्ये. 6 चेंडूचा खेळ संपल्यानंतर पहिल्या षटका अखेर टीमची धावसंख्या माणगाव संघ 10 या आकड्यावरती. एकही बॅट्समन न आउट झाल्यानंतर 10 धावा इथे आल्यात. पुढच्या षटकाला सुरुवात होणार. ऐकूया डीजे अविनाश नाईक सुमधुर संगीत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिला षटका अखेर 10 धावा आल्यात. अशाच पद्धतीची बॅटिंग जर चालू राहिली ना 10च्या सरासरीने जर तुम्ही पुढे सरकलात ना तर 40 पर्यंत पोहोचू शकता. कारण की 4 ओव्हरची मॅच आपण या खेळपट्टीवरती खेळतोय. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला कालच्या दिवसाचा संपूर्ण हिरो राहिला. कालचा दिवस ज्याने गाजवला ना त्या खेळाडूचं नाव आहे अक्षय दसगावकर. हा खेळाडू स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. ज्याचा जो जिथे हात टाकेल ना तिथे बॉल येत होता. जिथे तो बॅट फिरवेल ना त्या बॅटच्या टप्प्यात बॉल येत होता. आणि आता तय्यब बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 साठी इथे त्यांना आमंत्रित केले. जादुई गोलंदाज फिरकी गोलंदाजी करण्याची क्षमता ताकद त्यांच्याकडे आहे. षटकातील इथे पहिला बॉल. पहिला चेंडू मोठा फटका इथे आला. कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलच्या मागे येताना पाहायला मिळतील. तिथे एक मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न वेगानं आणि त्याच वेळेला दोन्ही धावा सुखरूपरित्या पूर्ण केलेला पाहायला मिळतील.
या 2 धावा मिळाल्या. 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत आला. पहिला चेंडू इथे अतळला तय्यब यांचा आणि अजूनही या मॅच मध्ये आपण जर पाहिलं ना तर येणारे चेंडू बाकी राहतील ते मात्र दुसऱ्या षटकातील 5. हा ट्रॅकर अडवा बाटणं पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पुन्हा क्षेत्ररक्षक उभे आहेत पण तिथे चांगली फिल्डिंग होईल. आता चांगली फेकी सुद्धा बघायला मिळेल आणि मात्र तिथे 1 आणि 1च धाव. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. एकेरी धावेने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचली आहे. सिंगल डबल आणि त्याच वेळेला चौकार षटकार येणं गरजेचे आहेत. सातत्याने धावा टीमसाठी गरजेचे आहेत माणगाव, कारण की ज्या वेळेला समोरचा जो महत्वपूर्ण संघ आहे ना त्या संघाचं नाव आहे नडगाव. त्यांच्याकडे एक वेगळीच क्षमता, वेगळीच ताकद, बॅटिंग किंवा बॉलिंग दोन्हीही बाजूने ते उजवे ठरलेत. मोठा फटका यज्ञेशच्या बॅट मधून दूर 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 वरचा हा षटकार. वरती लागते तब्बल आपण पाहिलं तर 19 आकड्यावरती 19 आकडा बराचसा भारतासाठी महत्वाचा राहिला. ज्यावेळेला 1983 साली कपिल देव निकंज यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं तर भारताने पहिला वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला. तो 19 आकडा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कही पे निगाहे कही पे निशाणा अशा पद्धतीचा फटका. एक ब्लाइंड स्ट्रोक खेळला यज्ञेशनं. ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर यज्ञेशने मागच्या षटकामध्ये सुद्धा तिसऱ्या बॉलवरती षटकार लागला आणि पुढचे 3 बॉल तो डॉट झाला होता. आता तिसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि पहिला बॉल तो डॉट झालाय. आणि या तिसरा चेंडू सुद्धा खोलवर टप्प्याचा त्याने खेळला. ज्या वेळेला बाट्यानी बॉलचा इथे सुद्धा संपर्क नाही. लेगबायच्या स्वरूपामध्ये सिंगल मेल एकेरी धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि त्याच वेळेला पोहोचेल 20 या आकड्यावरती. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचली. तर या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू अजूनही इथे बाकी राहिला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे सुद्धा आपण पाहतोय. काय घडलं जात आहे, फलंदाज बाद घोषित केला पंचांनी. अक्षय रूपी वादळाला इथेच थांबवण्यात आलं. विकेट क्रमांक आपण पाहिलं ना तर 1 मैदानाच्या बाहेर. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचली आहे. 12 चेंडू झालेत आणि 2 षटका अखेर 20 धावा. 10.00 च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे. ती म्हणजे टीम माणगावची. बॉलिंग मार्क वरती हा ट्रॅकर बॉल पुन्हा यज्ञेशच्या बॅट मधून मोठा 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 फटका. इथे आता तिसऱ्या षटकाच्या जे अविनाशला सुद्धा एक प्रेम रोग झालेला पाहायला मिळत आहे. हळूहळू ते मात्र प्रेमाकडे वळलेत. स्माइल कोणाची तरी आज आवडली आहे त्यांना सुद्धा. पण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आवडतीये का यज्ञेशची? काय खेळ चालू आहेत आता? षटकार त्याच्या बॅटमधून सातत्याने येतात पण त्याने नाराज या गोष्टीबद्दल केलं की तो ज्या वेळेला षटकार मारतोय ना त्यावेळेला येणारा पुढचा बॉल तो लगेचच निर्धाव स्वरूपाचाच खेळतोय. टीमची धावसंख्या 26 वरती स्थिरावली आहे. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील शाकीर महत्वाचे गोलंदाज आहेत. त्यांच्यावरती टीमने विश्वास दाखवला आणि त्याच वेळेला अप्रतिम त्यांचं षटक राहिलं. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल, एक डाव तुझा दुसरा डाव माझा. इथे दूरवरचा अजून एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेचा षटकार.
षटकार आल्यानंतर आपण पहिल्या टीमची धावसंख्या पोहोचली तब्बल 32 या आकड्यावरती. जी धावगती येणं गरजेचं त्या धावा आता आल्या यायला सुरुवात सुद्धा झाली. मॅच बॉल सुद्धा आला घ्या. लगेचच पुन्हा सुरुवात होईल तिथे पुढच्या तीन चेंडूंना. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 षटकांचा सामना जिथे 4 गोलंदाज फ्रेश तुम्हाला वापरायच्यात. 1 षटक पहिलं पॉवर प्लेचं आणि 24 चेंडूंचं हे पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळला जरूर गेला पण त्याच वेळेला इथे बाट्यांनी बॉलचा संपर्क चांगला राहिला नाहीये. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा. काय घडतंय? एक तुम्हारी दुसरी हमारी. एक डाव तुझा दुसरा डाव माझा. 4 दिवस आसूचे 4 दिवस सुनेचे. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल षटकार, चौथा बॉल डॉट आला आणि अजून येणारे पुढचे 2 चेंडू बाकी राहिलेत आणि या 2 चेंडूवरती यज्ञेश कशा पद्धतीची बॅटिंग करेल हे आपल्याला बघायचं आहे. टीमची धावसंख्या 32 वरती स्थिरावली आहे. 32 या आकड्यावरती रोखलंय खऱ्या अर्थानं आतापर्यंत टीम नडगाव संघानं. पण अजूनही मॅच संपली नाहीये. 4 ओव्हरची मॅच आहे. एक 40+ धावा, एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभारावीच लागेल जर इथे खेळायचं असेल या टीम मध्ये. पुन्हा हा ट्रॅकर, पुन्हा बिग 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 हिट. शिवछत्रपतींचा छावा. मिळतील या 6 धावा. षटकार अप्रतिम बॅटिंग चालू आहे. पहिला षटकार, दुसरा डॉट, तिसरा षटकार, चौथा डॉट आणि 5वा पुन्हा षटकार इथे ठोकलाय. इथे 6वा मोठा चेंडू. 6व्या चेंडूवरती मोठा फटका. बॉल हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप महत्वाचा झेल इथे यज्ञेशचा सुटला गेला. 2 मिळाला. तिसरीचा प्रयत्न वेगानं चालू केला आणि वा दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये. टीम माणगाव करताना पाहायला मिळतील. 3 धावा इथे मिळतील. 3 धावेच्या साह्यानं संघाची धावगती पुढे सरकल्यानंतर पोहोचेल 41 धावा. 41 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 10, दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 21 धावा येताना पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या अशी पोहोचलेली पाहायला मिळेल 41 वरती. अजूनही शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये 10 ते 12+ धावा बनवाव्याच लागतील टीम माणगावला जर एक मोठं टार्गेट उभारायचं असेल तर. फायनल मध्ये जर अमीर 11 सुपर सिलेक्टर माणगाव या टीमच्या विरोधामध्ये जर खेळायचं असेल ना तर इथून तुम्हाला कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील. आणि येणारा जो समोरचा नडगाव संघ आहे ना त्या नडगाव संघाच्या समोर तुम्हाला नडावं लागेल, भिडावं लागेल आणि खऱ्या अर्थाने लढावंच लागेल. इथून मागे फिरून जमणार नाहीये. गोलंदाजी मार्कवरती अरबाज. पहिला बॉल इनसाइड एज लागल्यानंतर त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर इथे एकही धाव मिळणार नाहीये. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा राहिला. यज्ञेशला थांबवलं. यज्ञेशची बॅट रोखली आहे. खेळत असताना महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय अरबाज याच्या माध्यमातून. पहिला बॉल त्याने हाताळलाय. षटकातील आपण जर पाहिलं ना तर दुसरा चेंडू. हा ट्रॅकर अडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. 1 धाव मिळतीये. एका धावेवरती समाधान इथे मांडण्याचा निर्णय घेतलाय. अरबाज आणि यज्ञेशने दुसऱ्या धावेचं मानस केलं होतं. धाडस करता येणार नाहीये कारण की चांगली फिल्डिंग आतापर्यंतची राहिली आहे. षटकातील आपण पाहतोय अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. टीमची धावसंख्या 42 या आकड्यावरती आतापर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते. कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने धावगती उभारली जाईल. एक मोठं टार्गेट पाहायला मिळेल का? 50+ धावा तर बनवाव्या लागतील. मोठा फटका इथे आलाय. अरबाजच्या बॅट मधून एक दर्जेदार नेत्र दीपक. बॉल आउट ऑफ द पार्क.
संघाची धावसंख्या फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळेल तब्बल 48 या आकड्यावरती. 48 धावा फलकावरती लागतील. पुन्हा मोठा फटका ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक आहेत ते बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न वेगानं चालू केला आणि त्या 2 धावा इथे कंप्लीट. चित्त्याची धाव हरणाची चपाई मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाच्या माध्यमातून बघायला मिळेल. संघाचं अर्धशतक धावफलकावरती इथे लावलंय. बॅटिंग करत असताना टीम महत्वपूर्ण संघ ज्या वेळेला खेळतील माणगाव 11. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. अरबाज टू अरबाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला चेंडू आदळल्यानंतर बराच वेळ हवेमध्ये चेंडूच्या खाली तला पोहोचतील पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहिला हा बॉल. 2 मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न वेगानं आणि त्याच वेळेला 3 धावा सुखरूपरित्या पूर्ण. 3 धावा मिळाल्या आणि त्याच वेळेला या 3 धावेच्या साह्यानं संघाची धावगती पुढे सरताना पाहायला मिळेल. पोहोचेल तब्बल 53 या आकड्यावरती. 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू हा मात्र बाकी राहिला. शेवटचा आणि आपण पाहतो अंतिम चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल आपण जरूर पाहणार आहोत. ज्या वेळेला महत्वपूर्ण गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. षटकातील शेवटचा चेंडू पंचांचा इशारा आपण पाहतो. वाईट बॉलचा आला अवंतर स्वरूपामध्ये. या बॉलकडे पाहिलं जाईल आणि त्याच वेळेला अवंतर स्वरूपानं जी संघाची धाव गती आहे ना ती मात्र पुढे सरताना पाहायला मिळेल. पोहोचेल तब्बल 54 या आकड्यावरती. 54 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात आणि अजूनही या मॅच मध्ये आपण जर विचार केला ना तर शेवटचा बॉल पुन्हा एकदा बाकी राहिला. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू यज्ञेशने हवेत खेळलाय. लांबी इथे जास्त आहे. उंची सुद्धा जास्त आहे. बॉल सीमा रेखेच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती षटकार आणि टीमची धावसंख्या तब्बल 60 या आकडा. आपण जर पाहिले 61 धावा या खेळपट्टीवरती पार केल्या जातील का? ही ताकद तुमच्या मनगटात आहे आणि तीच ताकद नजाकत दमखम आज आपण पाहिलं तर महत्वाच्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये माणगाव टीमला दाखवावी लागेल. दमखम नजाकत आणि जी ताकद आहे ती कशा पद्धतीने वापरली जाईल कारण की 60 धावा आलात. 61चं टार्गेट आहे. येणारे 24 चेंडू 61 धावेची या मॅच मध्ये आपल्याला गरज पाहायला मिळेल. 24 चेंडू मध्ये 61 धावा बनल्या जातील का हे पाहण्यासाठी हे ऐकण्यासाठी आपण जातोय माझे साथी समालोचक आमचे गुरुवर्य आदरणीय यासीन जी मर्चंट सरांकडे. धन्यवाद. थँक्यू.
सेकंड सेमीफाइनल का यह मुकाबला मानगांव बनाम मुकुल 11 मानगांव बनाम नड़गांव। 4 ओवर का यह मुकाबला है। पहले 4 ओवर में मुकुल 11 मानगांव ने तकरीबन 60 रन बनाए और 61 रनों का यहां पे लक्ष्य रखा है। पहले ओवर में तलहा ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। हाफिज तलहा जिन्होंने 10 रन खर्च किए थे। तैयब ने भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। तैयब ने 10 रन खर्च किए, मगर शाकिर काफी खर्चीले साबित हुए। उन्होंने 21 रन खर्च किए और अंतिम ओवर जिन्होंने फेंका उन्होंने 19 रन खर्च किए हैं। अब यहाँ पे 61 रनों की जरूरत जीत हासिल करने के लिए। नड़गांव अब बल्लेबाजी करते हुए स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अरबाज और नॉन स्ट्राइकिंग एंड पर हाफिज तलहा। अरबाज को जितने रन खर्च किए हैं उतने अब वसूल करने होंगे। 19 रन उन्होंने अंतिम ओवर में खर्च किए थे, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी फैयाज के ऊपर अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं। ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, अंपायर जी का इशारा वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन और रनों की संख्या का अकाउंट यहां से ओपन होता हुआ। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या 1 रन। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज अरबाज, नॉन स्ट्राइकिंग एंड पर हाफिज तलहा। हालांकि इन दोनों भी बल्लेबाजों में वो ताकत, वो क्षमता, वो दमखम जरूर है कि यहां से इतने रन बना सकते हैं। ये लीजिए जिसकी मैं बात कर रहा था, अरबाज के बल्ले से आता हुआ ये तूफानी छक्का। अक्सर मैं कहता हूं कि ये नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। आगाज छक्के के साथ तो अंजाम क्या होगा इस मरतबा ढीले हाथों के साथ उस गेंद को सहलाया है सौरभ गांगुली। दादा की यहां पे याद ताजा करते हुए अरबाज, मगर बैकवर्ड पॉइंट के फील्डर ने एक जोरदार वहां पे दौड़ लगाई थी, उस गेंद को फेल किया और अरबाज को अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर कर दिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 8 रन। 4 गेंदे अभी भी शेष। हर ओवर में 15 रन के औसत से रन बनाने हैं, 15.525 के औसत से, क्योंकि 61 रन जीतने के लिए फिर से एक बार गेंदबाज फैयाज। जी हाँ, उड़ाना चाहते थे हाफिज तलहा, मगर गेंद टप्पा खाने के बाद स्कीट होकर सीधा शरीर से जाके टकराई। फैयाज फिर से एक बार अपने बॉलिंग मार्क पे, राइट आर्म ओवर द विकेट प्रदर्शन जारी है। ओहो, उसी तरह से खेलने की कोशिश, मगर बल्लेबाज तलहा को यहां पे परख लिया है गेंदबाज फैयाज ने। क्या कमाल की गेंदबाजी, सही लंबाई और सही दिशा के साथ बल्लेबाज के इरादों को परख लिया है, उनके बैटिंग स्टाइल को जान लिया है और उसी के तहत यहां पे गेंदबाजी हो रही है। ऑफ स्टंप और ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ और कट हो रही है, सामने से गेंद निकल रही है, मगर फिर भी गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। शानदार गेंदबाजी, लगातार 2 गेंदे बिंदी करना था हाफिज तलहा के सामने इतना आसान नहीं है। ये लीजिए, ओहो, अपना फेवरेट शॉट खेला है यहां पे हाफिज तलहा के बल्ले से आता हुआ करारा छक्का। दोस्तों, अक्सर कहा जाता है कि आज मेहनत कमाई से ज्यादा करो, आज मेहनत कमाई से ज्यादा करो, एक दिन कमाई मेहनत से ज्यादा होगी। क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है, 2 छक्के, लगातार 2 गेंदे बिंदी करने के बावजूद उसी स्ट्रोक को खेला जो मन में पहले ही खेल चुके थे। हालांकि लगातार 2 गेंदों पर गेंदबाज फैयाज ने उन्हें चकमा दिया था, मगर इस छक्के के सहायता से रनों की संख्या को पहुंचा दिया है तलहा हाफिज ने 14 पर।
हर ओवर में जीतने के लिए 15.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी। पहले ओवर में फायर किया है। 2 बड़े स्ट्रोक हमें देखने को मिले हैं। हर ओवर में अगर 2 बड़े स्ट्रोक आएंगे तो 15 रन आसानी के साथ बन सकते हैं। ये हाफिज तलहा भी जानते हैं और अरबाज भी जानते हैं। अरबाज खेल रहे हैं 7 रन बनाकर और हाफिज तलहा खेल रहे हैं 6 रन बनाकर। 3 गेंदों का सामना किया है। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अंतिम एक गेंद, 30 गज का दायरा यहां पे मौजूद, उसका पूरा फायदा उठाने की कोशिश हाफिज तलहा की। फिर से एक बार उड़ाया है डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर गेंद। शायद 6 रन मिलेंगे, अब अंपायर जी ही बता सकते हैं। जी हाँ, वहां पे हमारे वॉलेंटियर्स हैं, उन्होंने इशारा कर दिया है, अपने दोनों हाथों को ऊपर कर दिया है। इसका मतलब ये साफ है 6 रन मिलेंगे अंपायर जी। जी हाँ, अंपायर जी का इशारा अंतिमतः आया है 6 रन और सीधा रनों की संख्या को पहुंचा दिया है 20 पर डीजे। अरबाज कारवीनकर और गेंदबाज है अरबाज अखवारे। कौन से अरबाज बाज आएंगे? ओहो, स्ट्राइकिंग गेंद के बल्लेबाज अरबाज ने छेड़खानी करने की कोशिश की ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद के साथ, और छेड़खानी करना अक्सर बुरा कहा जाता है। पहला झटका अरबाज कारवीनगर के रूप में नडगांव टीम को लगता हुआ। टेनिस क्रिकेट का खेल अब बहुत ही अलग मकाम पे हमें देखने को मिलता है, क्योंकि पुणे में एक टूर्नामेंट हुआ था मांजरी गांव में, जहां पे लगातार 3 छक्के लगाने पर बल्लेबाज को उनके स्पॉन्सर से इनोवा कार गिफ्ट में देने की घोषणा हुई थी, और बल्लेबाज ने लगातार 3 छक्के लगाए और उनके स्पॉन्सर ने इनोवा कार भी दी। ये घटना अभी हुई है 2-3 दिनों में मांजरी अर्थात पुणे में, और इसी वजह से टेनिस क्रिकेट का खेल अब खेल नहीं बचा, अब प्रोफेशन हो चुका है, कमर्शियल हो चुका है। अगली गेंद अरबाज की।
जी हाँ, इस मरतबा गली की दिशा में फिर से एक बार मात्र सहलाया है उस गेंद को, मगर खराब आउटकील के बावजूद गेंद सीमा रेखा के बाहर गोली की रफ्तार से 4 रन के लिए। इन 4 गेंदों में कितने रन बन पाते हैं इसके ऊपर निर्भर होगा इस मैच का रिजल्ट। सेकंड सेमीफाइनल का मैच देख रहे हैं। आहा, स्लोवर 1 गेंद पर चकमा दिया है बल्लेबाज तैयब को। तैयब ने कल बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, सभी क्रिकेट के दीवानों के दिलों के ऊपर राज किया था। जबरदस्त बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी हमें देखने को मिली थी। मात्र चौके और छक्के से उनका बल्ला बातें कर रहा था। आज फिर से एक बार उसी तरह से बरसना होगा। अपने टीम को सख्त जरूरत है उनके बल्लेबाजी की। जी हाँ, इस मरतबा ऑन द राइज खेलने की कोशिश की, मगर गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पर लगकर शॉर्ट स्क्वायर के दिशा में ट्रैवल कर रही थी। तैयब को 1 ही रन मिलेगा इस मरतबा। एक रन अगर आता है तो मुकुल 11 मानगांव यहाँ पे खुश होगी और गेंदबाज भी खुश होंगे, क्योंकि गेंदबाज ने अर्थात अरबाज ने 4 गेंदों में मात्र 5 रन खर्च किए हैं और सलामी बल्लेबाज अरबाज को चलता किया है। अब यहाँ पे स्ट्राइकिंग एंड पर है बल्लेबाज तलहा, 2 छक्कों के साथ 12 रन बनाकर। फिर से एक बार हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश थी, मगर इस मरतबा खोद कर खेला था उसे कारपेट के सहारे। डीप मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो। 1 रन के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। दूसरे ओवर में मुकुल 11 मानगांव के अरबाज ने काफी शानदार गेंदबाजी की है। 5 गेंदों में मात्र 6 रन खर्च किए हैं। जबरदस्त गेंदबाजी अरबाज की। इस मरतबा उड़ाया, ओहो, जबरदस्त, शानदार, अद्भुत और ऑस्टैनिशिंग, आश्चर्यकारक ये कैच। और इसी के साथ तैयब बैक टू द पैवेलियन। अब यहां पे फिर से एक बार मनोवैज्ञानिक दबाव गेंद बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर होगा, क्योंकि अरबाज जो कि सलामी बल्लेबाज के रूप में आए थे और तैयब 1 डाउन बल्लेबाज के रूप में आए थे। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो। क्या कमी रही है उसे देखो और सुधार करो। जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष के मैदान को छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। गेंदबाज अरबाज ने जबरदस्त कोशिश की, 2 बल्लेबाजों को चलता किया, मात्र 6 रन खर्च किए हैं। 26 रन स्कोर कार्ड पर 13 रन की औसत से यहाँ पे रन बन रहे हैं और अब 12 गेंदें बची है। और जीतने के लिए मेरे गुण लेखक जी हमें बताते हुए 35 रनों की जरूरत। 12 गेंदे 35 रन डिफेंड करने होंगे। इस बीच नए गेंदबाज आए हैं दिनेश। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में दिनेश नाम के हमने कम से कम 2 खिलाड़ी हमें याद है, दिनेश कार्तिक, दिनेश मोंगिया। और यहाँ पे ये दिनेश क्या अपनी टीम को जीत दिलाएंगे। राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, हेलीकॉप्टर खेला है, मगर मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर को ढूंढ लिया और दिनेश के
वैभवशाली बल्लेबाजी करनी होगी क्योंकि उनकी टीम यहाँ पे पिछड़ती भी दिखाई दे रही है। अब 11 गेंदें बची है और 35 रनों की जरूरत। एक चाबी है जो आपके भाग्य के दरवाजे को खोल सकती है और उसका नाम है मेहनत। मेहनत करनी पड़ेगी। मशक्कत यहाँ पे हालांकि जारी है, गेंदबाज यहाँ पे मेहनत कर रहे हैं और मेहनत का फल देर से क्यों ना मिलता जरूर है। दिनेश पहली गेंद पर एक विकेट चटकाते हुए नजर आए। अब स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है वैभव और वैभव इस बार तबाह स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश में चूक गए। गेंद भौरे की तरह घूम रही थी, वहीं पे लुढ़कती भी नजर आई। रन लेने की कोई गुंजाइश नहीं। टीम के ओनर मुकुल मेहता खुश। लगातार 2 गेंदें यहां पे बिंदी की है दिनेश ने। आहा, ये तीसरी गेंद बिंदी और अब यहां से मैच गिरता हुआ नजर आ रहा है। पहले ओवर में 20 रन आने के बाद ऐसा लग रहा था कि यह मैच बल्लेबाजी करने वाली टीम नड़गांव के पक्ष में जाएगा। नड़गांव अपने नाम के तहत यहां पे नड़ेगी, मगर तीसरे ओवर में दिनेश ने रनों को सुखा दिया है, रनों से वंचित किया है, बड़े स्ट्रोक से महरूम किया है बल्लेबाजों को। ये देखिए चौथी गेंद हल्की सी कट होकर बाहर की तरफ निकालने में कामयाब रहते हुए विकेट कीपर चौकन्ने थे। लगातार चौथी गेंद यहां पे बिंदी। वैभव लगातार 3 गेंदें बिंदी खेल चुके हैं। खासा मनोवैज्ञानिक दबाव अब बल्लेबाज वैभव के ऊपर होगा। किसी भी हालत में बड़ा स्ट्रोक यहां पे लगाना होगा। जी हां, फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेला है। डीप स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात। 1 रन के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिलेगा वैभव को। एक रन से काम नहीं बनेगा। 36 रन स्कोर कार्ड पर और अब यहां पे 37 रन 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अंतिम 1 गेंद इस ओवर की दिनेश ने काफी प्रभावित किया है। फिर से एक बाहर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। तारिक पूरी तरीके से चूक गए और देखते देखते ओवर की यहां पे समाप्ति हो चुकी है। इस ओवर में दिनेश ने मात्र 1 रन खर्च किया है। दिनेश ने लाजवाब गेंदबाजी की है, मैच में पूरी तरीके से वापसी दिलाई है। अब 6 गेंदें और 34 रनों की जरूरत। 6 गेंदें और 34 रन बहुत ही मुश्किल मगर नामुमकिन बिल्कुल नहीं है। अगर यहां से 5 छक्के और 1 चौका आता है तो यह मैच जीता जा सकता है। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज शाहनवाज आए हैं। 34 रन यहां पे डिफेंड करने हैं। अब यहां पे बल्लेबाजों के ऊपर प्रेशर होगा क्योंकि हर गेंद के ऊपर छक्का लगाना होगा, हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए और ये बिल्कुल आसान नहीं है। मगर इतिहास में ऐसे मैच भी हुए हैं जहां पे 34 रन बन चुके हैं। शाहनवाज ना, जी हाँ, हवा में गेंद वैभव ने खेला है उसे मगर नो मैंस लैंड में। 1 रन यहाँ पे जरूर मिलेगा मगर उसका ज्यादा असर नहीं पड़ेगा इस मैच के ऊपर, ना ही मैच के रिजल्ट के ऊपर। तारिक है स्ट्राइकिंग एंड पर कैप्टन। तारिक का मतलब होता है रात को आने वाला। अट्ठाईस रन स्कोर कार्ड पर। अब ये मैच मात्र औपचारिकता की तरफ चलता हुआ दिखाई दे रहा है। बॉलर के सर के ऊपर से गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में गोली की रफ्तार से निकल गई 4 रन के लिए। तीस रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। अब इसके बाद महामुकाबला मेगा फाइनल हम देखेंगे। 5:45 बज चुके हैं। फिर से एक बार हवा में गेंद मगर क्या, जी हां, कैच टपकने का मौका था। जीवन दान यहां पे
अंतिम 3 गेंदें शेष, 5:45 बज चुके हैं। इसके बाद यहाँ पे एक मैच खेलना भी बाकी है। 50,000 फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज 25,000, यानी 25,000 का फर्क इस मैच गाओ। अब दोनों भी टीमों के कैप्टन से मेरी गुजारिश